हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही लोकांना वाटत होतं की फक्त काय होईल, घोषणा होईल, पैसे मिळणार नाहीत, नंतर निवडणुकीनंतर मिळतील, परंतु आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत आणि माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले। आणि विरोधक म्हणा लागले, त्यांना फार आश्चर्य वाटलं, काय होणार आता, कसं होणार, आता पैसे सुरू झाले। मग म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, सरकारने तर वापस घेईल। अरे इथं देना बँक आहे, लेना बँक नाही, आम्ही देणारे आहोत। आणि मला कळलं की आचारसंहितेमध्ये या काळात काहीतरी गडबड करतील विरोधी पक्ष आणि इथं काहीतरी योजना बंद पाडण्यासाठी कुठं ना कुठं खटाटोप करतील, म्हणून आचारसंहितेचे जे हप्ते आहेत इन्स्टॉलमेंट तेही आम्ही अगोदरच जमा करून टाकले, बरोबर ना। त्यामुळे त्यांचा सगळाच रस्ता बंद झाला। त्यांनी तर सरकार बनवून टाकलं होतं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री वगैरे हे सगळं ठरवलं होतं, हॉटेल बुक केली होती 5 स्टार। सरकार येणार, जसं लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह केलं, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, सगळ्यांना घाबरवलं। तसं म्हणाले आता विधानसभेत पण आपलं सरकार येणार, त्यांची भाषा बदलली, म्हणाले याला जेलमध्ये टाकतो, त्याला जेलमध्ये टाकतो, त्याला बर्फाच्या लादीवर झोपवतो। अरे बाबा, एकदमच डोक्यात त्यांच्या सत्ता गेली। पण 5 स्टार हॉटेल असू द्या, सगळं असू द्या, त्याची सगळी बुकिंग माझ्या लाडक्या बहिणींनी रद्द करून टाकली। मी तेव्हा सांगायचो, हे दुष्ट सावत्र भाऊ हे तुमच्या योजनेमध्ये खोडा घालायला आलेले आहेत, ते निवडणुकीत आले की त्यांना बरोबर जोडा दाखवा। माझ्या लाडक्या बहिणीने बरोबर ऐकलं, जोडा पण 6-7 नंबरचा नाही, डायरेक्ट 232 नंबरचा जोडा दाखवून टाकला। 232 आमदार आले। आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात कधी 232 आले होते का रे बाबा? आणि एवढं दिलं जबरदस्त, एक ही मारा पर सॉलिड मारा, आणि पाल साफ करून टाकलं, 4 मुंड्या चित। अरे विरोधी, मगाशी मला पत्रकार विचारत होते, विरोधी पक्ष नेत्याचं काय? बोले विरोधी पक्ष नेत्या एवढ्या संख्याबळ पण या महाराष्ट्रातल्या जनतेने विरोधकांना दिलं नाही, महायुतीला भरभरून आशीर्वाद दिला। मला एक समाधान आहे, आनंद आहे की आज महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा पद येतात, पद जातात, पुन्हा येतात, पद वर खाली होत। मगाशी इथं लाडक्या बहिणींच्या राख्या मिळाल्या आणि सगळे किती बॉक्स होते भरून, कुठे गेला? हे प्रेम आहे खरं म्हणजे। राख्या किती आहेत यापेक्षा बहिणींचं प्रेम मोठं आहे। आणि ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणी स्वागतासाठी असतात। आता तर मगाशी संजय म्हणाले की आपले सगळे लोक लाडक्या बहिणींना जागा नाहीत, आता तुम्हाला मोठं बांधायला लागेल। हे मगाशी लाडक्या बहिणीने सांगितलं नाही शिवसेना भवन बांधायचं इकडं, आता पालकमंत्री म्हणून कोणाची जबाबदारी आहे? आणि हे नाट्य मंदिर देखील, याचं नाव पण एकनाथ महाराज मंदिर आहे का? संत एकनाथ महाराज। हे ह्याच्यापेक्षा आता जास्ती क्षमतेचं आपल्याला बांधायला लागेल, बरोबर ना? आणि ते आपण बांधूया।
जागा पाहिजे. आणि मला माहीतच नव्हतं एवढे एवढे पैसे आणले त्या लोकांनी. इकडं 3,000, तिकडं मला म्हणाले ते 1,600. संजयकडे काय किती आहे? 2,000. आता संजना ताई तेवढी राहिली आहे, कारण ती मागच्या वेळेस नव्हती ना आपल्या बरोबर. आता त्यांना, या लोकांना, जुन्या लोकांना पैसे नाही देणार, ताईला देणार. खरं म्हणजे पैसे जे दिले हे विकासासाठी दिले. त्या मतदारसंघामध्ये जी विकास कामं, जे प्रकल्प जे करायचे होते त्यासाठी दिले. मला मगाशी, आणि मी आपल्याला सांगतो की सर्व जे महायुतीचे आमदार, शिवसेनेचे, भारतीय जनता पक्षाचे, अजितदादा नंतर आले त्यांचेही, कधी आम्ही दुजाभाव केला नाही. शेवटी आमदार कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, यापेक्षा त्या मतदारांना जे काय पाहिजे ते देण्याचं काम आपण केलं. प्रकल्पासाठी, विकासासाठी. विकास हाच आपला